नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली जी एक सिरीज चालू केली होती त्या सिरीजचं नाव आहे अंतिम वार. अंतिम वारमध्ये माझा हा 4थ्या नंबरचा लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला रिझनिंग हा जो सब्जेक्ट आहे, रिझनिंग या सब्जेक्टचे एकूण 7 घटक डिस्कस करायचे आहेत. पहिल्या नंबरचा घटक आहेत कॅलेंडर, दुसऱ्या नंबरचा घटक आहेत क्लॉक, तिसऱ्या नंबरचा घटक क्यूब आणि डायस, चौथ्या नंबरचा घटक मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा, नंतर वॉटर इमेज पाण्यातील प्रतिमा, पेपर फोल्डिंग कागदाची घडी आणि 7व्या नंबरचा घटक आहेत एम्बेडेड फिगर म्हणजे लपलेली आकृती. एकूण आपल्याला 7 घटक डिस्कस करायचे आहे. या 7 घटकामधून पेपरमध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रश्न येण्याची 100% पॉसिबिलिटी आहेत. आता हा प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला पाहिल्याबरोबर दिसत असेल की हा सर क्लॉकचाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला, क्लॉकमध्ये सर्वात इम्पॉर्टंट टाईप नंबर 1, ज्या टाईपमध्ये घड्याळाचा आपल्याला तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंश काढायचा असतो. आता हा प्रश्न कशा स्वरूपात असतो तो प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. घड्याळात सकाळचे 8 वाजलेले आहेत. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? एकतर अँगल ज्याला आपण कोन म्हणतो, कोनचे 2 प्रकार सर्वात इम्पॉर्टंट आहे क्लॉक या घटकामध्ये. पहिल्या नंबरचा तास काटा व तास काटा मधला कोन, तास काटा व तास काटा मधला कोन, आणि दुसऱ्या नंबरचा तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा. हा प्रश्न क्रमांक पहिला PSI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला तास काटा व तास काटा मधला कोन काढायचा आहे, म्हणजे किती अंशाचा कोन असेल. जर तुम्हाला क्लॉकचं नॉलेज असेल तर तुम्ही बिंदास फॉर्म्युल्याचा वापर न करता अशा टाईपच्या एक्झाम्पलला क्लिक करू शकता. आता क्लॉकचं नॉलेज म्हणजेच काय? एकूण ही जे क्लॉक आहे, क्लॉक आपल्याला वर्तुळ सारखी दिसते आणि वर्तुळाची प्रॉपर्टीज आहे की पूर्ण वर्तुळ हा 360 डिग्रीचा असतो. पूर्ण वर्तुळ हा 360 डिग्रीचा असतो. बट जर क्लॉकच्या स्वरूपात बोलायचं झालं तर क्लॉक मध्ये एकूण किती तास असतात? 12 तास. तर 12 तास बरोबर 360 डिग्री. तर 1 तास बरोबर 12 त्रिक 36, 12 एका 12, 12 त्रिक 36 म्हणजे 30 डिग्री. हा जो स्पॅन आहे 12 ते 1 पर्यंत हा 30 डिग्रीचा स्पॅन आहे. नंतर 1 ते 2 30 डिग्री, 2 ते 3 30 डिग्री, 3 ते 4 30 डिग्रीचा स्पॅन आहे. अगदी बरोबर. आता या कन्सेप्टच्या बेसवर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. सकाळचे 8 वाजल्यावर तास काटा हा 8 वर असणार, बरोबर आहेत. सकाळचे 8 म्हणजे तास काटा कुठे दिसणार आपल्याला? 8 वर. आणि त्याचप्रमाणे दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा हा 2 वर असणार. आता हा कोन किती डिग्रीचा? एक क्लॉक जी आहे ती क्लॉक चे 2 भाग झालेले आहेत. 360 डिग्रीचे 2 भाग म्हणजेच एक भाग बरोबर 180 डिग्रीचा एक भाग, 180 डिग्री आणि 180 डिग्री. म्हणजे सकाळचे 8 वाजले आणि दुपारचे 2 वाजले तर तास काटा आणि तास काटा मधला जो कोन होणार आहे तो कोन बरोबर 180 डिग्रीचा कोन होणार आहे. ऑप्शन क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक पहिल्याचं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा. भिंतीवर लावलेल्या एका घड्याळात, ही घड्याळ आहे जी भिंतीवर लावण्यात आलेली आहे. एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली. 4 वाजून 30 मिनिटे. मिनिट काटा एक्झॅक्ट 6 वर असणार आणि 4 आणि 5च्या एक्झॅक्ट मधात
तास काटा असणार आणि या घड्याळालाच जर मला सांगायचं असेल कोणाला वेळ किती झालेली आहे तर मी सांगणार की 4:30. आता 4:30 मध्ये हा अँगल काढायचा, हा कोण काढायचा आहे? कारण की प्रश्न जर कंटिन्यू वाचल्याच्या नंतर हे लक्षात आपल्याला येणार आहेत. झाली असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? म्हणजे कोन किती अंशाचा तयार होईल? आता त्या प्रॉपर्टीचाच वापर करून 12 तास एका घड्याळात आपल्याला एकूण 12 नंबर दिसतात. म्हणजे 12 तास बरोबर 360 डिग्री, 1 तास बरोबर 30 डिग्री, 5 ते 6 1 तास, म्हणजे हा स्पॅन 30 डिग्रीचा असणार. आता काय करायचं? हा 30 फक्त हा अर्धा काढायचा आहे. 30 डिग्रीचे 2 भाग होतील, म्हणजे अर्धा भाग बरोबर 15 डिग्री. 30 डिग्री आणि 15 डिग्री बरोबर 45 डिग्री. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. आता या इक्वेशनला जर समोर सोडवायचं झालं तर 1 तास बरोबर 60 मिनिट, 1 तास बरोबर 60 मिनिट, 60 मिनिट बरोबर 30 डिग्री, तर 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री म्हणजे अर्ध डिग्री. आणि हेच सर्वात इम्पॉर्टंट की पॉइंट्स आहेत. की पॉइंट्स, या की पॉइंटच्या बेसवर आपण विदाउट युजिंग फॉर्म्युला अशा टाईपच्या उदाहरणाला सोडवू शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 3, घड्याळामध्ये 4:20 वाजता म्हणजे 4:20 आता 4:20 तर मोठा काटा म्हणजे ज्याला आपण मोठा तास काटा, मोठा काटा आणि छोटा काटा मिनिट. मोठा काटा आणि छोटा काटा याचा असा स्वरूप नाही. हा स्वरूप कसा आहे की मोठा आणि छोटा म्हणजे तास काटा मिनिट काटा. 4:20 बेसिकली इथे तुम्हाला एक कन्फ्युजन वाटलं असेल की सर छोटा म्हणजेच मिनिट आणि मोठा म्हणजे तास काटा. आपली ओरिजिनल जी क्लॉक आहे त्या क्लॉकच्या स्वरूपात हा प्रश्न सोडवायचा. ओरिजिनली क्लॉकमध्ये लहान काटा हा कशाला इंडिकेट करतो? तो तास काट्याला इंडिकेट करतो आणि मोठा जो आहे तो मिनिट काट्याला इंडिकेट करतो. बट बेसिकली इथे मोठा काटा आणि छोटा काटा हे कन्फ्युजनसाठी हे वर्ड यूज झालेले आहेत. बेसिकली जी ओरिजिनल क्लॉकची प्रॉपर्टीज आहे त्या क्लॉकच्या प्रॉपर्टीजवर सोडवायचं. नक्कीच तुमचा उदाहरण हा चुकणार नाही. तर 4:20 मिनिट म्हणजे 4च्या समोर मिनिट काटा, 4च्या समोर तास काटा आणि 4 वर एक्झॅक्ट हा मिनिट काटा. हा कोण कॅल्क्युलेट करायचा आहे? अगदी बरोबर. आता हा कोण कॅल्क्युलेट करण्यासाठी मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला एक की पॉइंट्सचा वापर करून हा उदाहरण सोडून दिलेलं होतं, बरोबर आहे. त्या की पॉइंटचाच वापर मला पुन्हा करायचा आहे. 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री, कारण की 1 तास बरोबर 30 मिनिट, 1 तास बरोबर 30 डिग्री, तर 1 मिनिट कारण की 1 तास बरोबर 60 मिनिट, 60 मिनिट बरोबर 30 डिग्री, तर 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री. अगदी बरोबर. मग 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री आहे, तर या ठिकाणी 4च्या समोर तास काटा, 4च्या समोर हा तास काटा किती मिनिट समोर आहेत? 20 मिनिट समोर आहेत. 20 मिनिट समोर आहेत. मग 20 मिनिट जर समोर आहेत तर याचाच अर्थ की तो 10 डिग्री समोर आहेत. कारण की एकूण हा जो स्पॅन असणार आहे हा स्पॅन बरोबर किती डिग्रीचा स्पॅन? हा 30 डिग्रीचा स्पॅन. या 30 डिग्री मध्ये सरळ काय करायचं? एकदम सिंपल मध्ये त्या मिनिटचा अर्धा करायचा म्हणजे 20 मिनिट. कारण की इथे जर पाहिलं तर 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री, तर 20 मिनिट बरोबर 10 डिग्री. 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री, 20 मिनिट बरोबर 10 डिग्री. पुन्हा सांगतो, 1 मिनिट बरोबर हाफ डिग्री, तर 20 मिनिट बरोबर 10 डिग्री. म्हणजे 4च्या समोर हा जो स्पॅन आहे म्हणजे तास काटा तो किती समोर गेलेला आहे? 4च्या समोर तो 10 डिग्री समोर गेलेला आहे. अगदी बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं जे राईट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हे राईट उत्तर आहे. तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट येत असेल नक्कीच की सर आम्ही फॉर्म्युल्याचा वापर करून सोडू शकतो का? सोडू शकता, अजिबात प्रॉब्लेम नाही. बट पेपरमध्ये जर वेळ वाचवायचं असेल आणि घड्याळचा वापर करून
विदाउट युजिंग फॉर्म्युला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग तो फॉर्म्युला कोणता आहे, तो फॉर्म्युला पण मी तुम्हाला क्लिअर करून देतो. जर फॉर्म्युल्याचा वापर करून सोडवायचा आहे, फॉर्म्युला 30 गुणिला तास फरक 11/2 गुणिला मिनिट, 11/2 गुणिला मिनिट याचा मॉड. हा मॉड काय करतो, पॉझिटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्हला पण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे येणारं उत्तर हा पॉझिटिव्ह मध्येच येणार आहे. 30 तासचं उत्तर किती आहे 4, फरक 11/2 मिनिट आहेत 20, 4 त्रिक 12 वर 0 वजा अर्धा जर केलं तर 20 चा अर्धा 10, 10 गुणिला 11 तर 110, 120 मधून 110 गेल्याच्या नंतर 10 डिग्री. ही दुसऱ्या नंबरची मेथड आहे. बट या मेथडनी लवकर सोडवता येते. तुमची प्रॅक्टिस ज्या मेथडवर आहे त्या मेथडनी तुम्ही सोडवू शकता, मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 4. दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी 2 वाजून 25 मिनिटांनी 2 वाजून 25 मिनिटांनी आता 2 वाजून 25 मिनिटांनी मिनिट काटा हा 5 वर असणार आणि तास काटा 2 च्या समोर. हा कोण आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. अगदी बरोबर. आता मोठं आपण क्लिअरली सांगू शकतो 5 ते 4 30 डिग्री, 4 ते 3 पुन्हा 30 डिग्री, म्हणजे हे इथपर्यंत हे 60 डिग्री झालेले आहेत. किती डिग्री, बरोबर 60 डिग्री. आता हा स्पॅनच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सरळ काय करायचं, एकदम सिंपल मध्ये समजून सांगतो. किती मिनिट आहेत, 25 मिनिट. 25 मिनिट चा अर्धा डिग्री 2 च्या नंतर तास काट्यानी कव्हर केलेला कोन 25 चा अर्धा 12.5 डिग्री, म्हणजे 2 च्या नंतर तास काट्यानी 12.5 डिग्री कव्हर केलेला आहे. एकूण डिग्री 30 डिग्री आहे. 30 मधून 12.5 जर गेले तर 17.5 डिग्री उरले. 60 आणि 17.5 बरोबर 77 डिग्री. 77 डिग्री. 60 70 77 77 डिग्री. ऑप्शन क्रमांक 4 हे राईट उत्तर आहेत. फॉर्म्युल्यामध्ये पुट करून तुम्ही काढू शकता. ठीक आहे. ही एक्स्ट्रा मेथड आहे जी जेणेकरून मला असं वाटतं की तुम्हाला मे बी माहीत असणार किंवा माहीत असणार नाही, पण या मेथडचा वापर करून तुम्ही नक्कीच फॉर्म्युलाचा वापर न केल्यावरही सोडवू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एका घड्याळामध्ये 4 वाजून 30 मिनिट वाजले आहेत, म्हणजे 4 वाजून 30 मिनिट एका घड्याळामध्ये आपल्याला घड्याळ दाखवत आहेत. ते घड्याळ अशा पद्धतीने ठेवले आहेत की आता त्या घड्याळाने मिनिट काटा पूर्व दिशा दाखवितो, तर त्याचा तास काटा कोणती दिशा दाखवित असेल. दिशाचं नॉलेजचा वापर करून हे सोडवावं लागेल. आता दिशाचं जे नॉलेज आहे ते क्लिअर करून देतो. पूर्व चा विरुद्ध पश्चिम, वर उत्तर आणि खाली दक्षिण. डायरेक्शन टेस्ट, दिशा परीक्षण. आणि यांच्या मधात पूर्वच्या खाली एक हा शब्द लक्षात ठेवायचा. ट्रिक्सचा एक हा शब्द लक्षात ठेवायचा. आई वान. जनरली आपण म्हणत नाही का, एखादा मुलगा काय म्हणतो की वॅन जर आली, आई वॅन, आई वॅन, आई वान, आई वॅन वॅन, आई वान वान. ठीक आहे. पूर्वच्या खाली हे इथून सुरुवात करायची आणि हा सर्कल अशा पद्धतीनं हा समोर जाणार आहेत.
ही डायरेक्शन असेल, ही डायरेक्शन म्हणजेच कोणती? अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि इथून सुरुवात करायची. आ म्हणजेच आग्नेय, ई म्हणजे ईशान्य, वा म्हणजेच वायव्य आणि वायव्य, आणि नैऋत्य. ठीक आहे. आता हे तर डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशा परीक्षणचं नॉलेज आहेत. या नॉलेजच्या बेसवर या क्वेश्चनला अटॅक करायचं आहेत. 4:30 4:30 मिनिट काटा 6 वर आणि तास काटा 4 आणि 5च्या मधात. ठीक आहे, हे घड्याळामध्ये हा वेळ दाखवलेला आहे. आता इथे स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की मिनिट काटा हा पूर्व दिशा दाखवतो. मिनिट काटा म्हणजे ही पूर्व दिशा. आता मी दिशाचा नॉलेजचा वापर करतो. पूर्व, पूर्व, पूर्वचा विरुद्ध पश्चिम, पूर्वचा विरुद्ध पश्चिम, नंतर पूर्व पश्चिम, या ठिकाणी उत्तर, आणि इथे दक्षिण. पूर्व, पूर्वचा विरुद्ध पश्चिम च्या समोर म्हणजेच या डायरेक्शनला. पूर्वच्या खाली आग्नेय, अँटी क्लॉकवाईज ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. या ट्रिक्सचा वापर बरोबर करायचा. ट्रिक्सचा वापर केल्याच्या नंतर तास काटा कोणती दिशा दाखवेल? तास काटा आपल्याला ई दाखवत आहे म्हणजे ईशान्य दाखवत आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे राईट उत्तर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे राईट उत्तर आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहेत की दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो. 12 वाजल्याच्या नंतर तास काटा आणि मिनिट काटा हे दोन्हीच्या दोन्ही 12 वर असणार आहेत. 12 वाजल्याच्या नंतर तास आणि मिनिट काटा एकाच पॉइंटवर, एकाच नंबरवर असणार आहे. तो नंबर म्हणजेच 12. त्याचप्रमाणे मिनिट काटा ईशान्य दाखवतो. आता बघा, आपल्याला दिशाचा वापर करावा लागेल. ई, आई, आई वान, आई वान, आणि पूर्वच्या खाली, पूर्वच्या खाली आ असतात. पूर्वचा विरुद्ध पश्चिम, पूर्वचा विरुद्ध पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, आणि दक्षिण. ठीक आहे. आता काय विचारले तर दुपारी 1:30 म्हणजे 1:30 वाजता त्या घड्याळाचा तास काटा 1:30 वाजता, 1:30 वाजता तास काटा कोणती दिशा दर्शवितो? 1:30 वाजता म्हणजे तास काटा हे इथे असणार कुठेतरी या जागेवर. तास काटा हा तास काटा आणि मिनिट काटा हा 6 वर, तेव्हाच हे 1:30 वाजेल. तर तास काटा आपल्याला पूर्व दर्शवितो. ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर आहेत. ठीक आहे. म्हणजे या सेशन मध्ये हे नाही आहेत की सर तुम्ही पूर्ण सोपे प्रश्न, पूर्ण इझी, मॉडरेट, हार्ड तीनही लेवलचे प्रश्न मी प्रत्येक सेशन मध्ये कव्हर करत आहे, जेणेकरून आता आपला जो टार्गेट आहे कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी प्रिलिम्स एक्झाम मध्ये चांगला स्कोर होणे हाच आपला टार्गेट आहे. प्रश्न क्रमांक 6 नंतर 7वा प्रश्न. 3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते? आता 2 कन्सेप्ट आहेत माय डिअर फ्रेंड. एक म्हणजेच आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा. प्रतिमाचे 2 प्रकार, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमामध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. 11:60 मधून दिलेली वेळ मायनस केल्याच्या नंतर आरशातील प्रतिमा मिळेल. आणि जर पाण्यातील प्रतिमा आल्याच्या नंतर 18:30 मधून वजा करायचं.
18.5 मधून वजा केल्याच्या नंतर पाण्यातील प्रतिमा मिळेल. बट आतापर्यंत आयोगाने पाण्यातील प्रतिमा या कन्सेप्टवर क्वेश्चन विचारलेलं नाही आहेत. ठीक आहे. बट आपल्याला बघावं लागेल आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा 1160 म्हणजेच आपण 12 मधून वजा करतो, त्या 12लाच 1160 असं म्हटल्या जाते. 11 तास आणि 60 मिनिट म्हणजेच 12 आणि पाण्यातील प्रतिमा 18.5. बट या क्वेश्चन मध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची आहेत. आरशातील प्रतिमा काढायची आहेत. मी दोन कन्सेप्ट सांगतो, दोन्ही जबरदस्त आहेत. एक तर 1160 मधून वजा करा किंवा मग डायरेक्टली काय करा, 3 वाजून समथिंग आहेत, त्या 3ला 4 पकडायचं. मग 3ला जर 4 पकडले, मग हे असं का बरं होते त्याचं कारण सांगतो. इथे बघा, हे किती वाजले आहेत, 10. आणि या ठिकाणी आरशातील प्रतिमा म्हणजे उजव्या बाजूची घड्याळ जर आपण जर डाव्या बाजूवर टाकतो, तर उजव्या बाजूची घड्याळ ही डाव्या बाजूला, उजव्या बाजूची घड्याळ ही डाव्या बाजूला किंवा डाव्या बाजूची घड्याळ ही उजव्या बाजूला आरशातील प्रतिमा या कन्सेप्टचा रोल प्ले करते. आणि जर या घड्याळाला जर आपण खाली म्हणजेच लेफ्ट टू राईट आरशातील प्रतिमा किंवा राईट टू लेफ्ट आरशातील प्रतिमा, टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप म्हणजेच पाण्यातील प्रतिमा, ह्या ओरिजिनल कन्सेप्ट आहेत. जेव्हापर्यंत आपल्याला काहीतरी डिफरंट दिलेलं नसेल तेव्हापर्यंत. गॉट इट. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. मग इथे जर पाहिलं 10 वाजलेले आहेत, त्या 10ला जर आपण आरशात पाहिलं तर आपल्याला 2 वाजल्यासारखं दिसतो. बट या 10 आणि 2 यांची बेरीज जर करतो मी, तर बेरीज बरोबर 12. म्हणूनच 12 मधून 10 गेले तर 2 वाजले. इथे सरळ बेरीज करून आपल्याला 12 आणायचं आहे. मग बेरीज करून जर 12 आणायचं आहे, 3 वाजून समथिंग मी 4 पकडतो. मग 12 मधून जर 4 गेले तर 8 उरले. 9चे हे 2 ऑप्शन कॅन्सल. मग 8 उरले. 8 या 2 ऑप्शन मध्ये आहेत. बट 37ला 60 बनवण्यासाठी 23 मिनिटं द्यावं लागेल. म्हणजे पहिल्या नंबरचा ऑप्शन राईट आहे, दुसऱ्या नंबरचा ऑप्शन रॉंग आहे. या पद्धतीचा वापर करून तुम्ही सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6:30. 6:30ला 7 कन्सिडर्ड करणे. 12 मधून 7 जर काढले तर 5 आणि अर्धा तास रिटर्न 5.5 तास उत्तर. विदाउट युजिंग फॉर्म्युला टिक करू शकता. काय बोललो, 12 बनवायचे. 12 बनवण्यासाठी 6:30ला 7 पकडले, 12 मधून 7 जर गेले तर 5 उरले. 7 पकडण्यासाठी अर्धा तास जास्त देण्यात आलं होतं. ते अर्धा तास वापस केल्याच्या नंतर 5ला अर्धा वापस केलं तर 5.5 म्हणजे 6:30ची घड्याळ जर आरशात पाहिल्याच्या नंतर 6:30ची घड्याळ 5.5 तास दाखवेल. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. जर घड्याळात 3 वाजून 17 ही वेळ दाखवत असेल तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल. सरळ 3 समथिंग आहे म्हणजे 4 पकडणे. 12 मधून जर 4 वजा केले तर 8 उरले. 8चे 2 ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत, हा चौथा कॅन्सल. 17ला 60 होण्यासाठी 43 मिनिट द्यावं लागेल. म्हणजे 8:43 उत्तर आहेत. 12:60 मधून वजा करू शकता, मला अजिबात प्रॉब्लेम नाही. बट ही ट्रिक्स त्या ट्रिक्सपेक्षा बेटर काम करते जर तुमचं कॅल्क्युलेशन पॉवर जर बेस्ट असेल तर. म्हणजे सरळ मी काय करत असतो, अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये 3 वाजून काहीतरी आहे, मी 4 पकडत असतो. मग 4 जर 12 मधून गेले तर 8 उरले. 4 पकडण्यासाठी मी त्या 17ला 43 मिनिट दिलं होतं, ते मी वापस घेतो आता. म्हणजे 8:43 जर मी 3:17ला आरशात पाहतो तर मला 8:43 ही वेळ दिसेल. त्याचप्रमाणे नेक्स्ट आता बघा, 1 वर्ष 3 महिने अधिक 2 वर्ष 11 महिने मधून 3 वर्ष 5 महिने गेले तर किती उरले. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, 3 वर्ष मधून 3 वर्ष गेले,
म्हणजेच या ठिकाणी वर्ष नाही उरले, 0 वर्ष. 3 महिने अधिक 11 महिने 14 महिने आणि 14 महिन्यामधून जर 5 महिने गेले तर 9 महिने उरले. 9 महिने. आणि महिन्याला जर आपल्याला ऑप्शनमध्ये वर्षमध्ये इयर्समध्ये ऑप्शन दिसतात, जर वर्षात कन्वर्ट करायचं असेल तर 12चा भाग द्यावा लागेल. 3/12 तर महिने हे वर्षात कन्वर्ट होईल. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3/4 उत्तर. लिपिक टंकलेखक परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक याच्या आधी हा 9वा प्रश्न, हा प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 10वा. प्रश्न क्रमांक 10वा. नेक्स्ट. ठीक आहे. एक 2011 ते 2025 ची आपल्या अकॅडमीची MPSC PYQ क्रक्स नावाची एक शॉर्टकट नोट्स स्वरूपात एक बुक आहे. त्या बुकमध्ये आयोगाने आतापर्यंत ह्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा अशा वेगवेगळ्या एक्झाममध्ये ज्या वन लाइनर स्वरूपात या PYQ बुकमध्ये या नोट्समध्ये वन लाइन स्वरूपात महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास अशा वेगवेगळे जे जीकेचे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचे वन लाइनर या स्वरूपात जबरदस्त एक आपल्याकडे बुक आहे. जर तुम्हाला या बुक बद्दल काही माहिती असल्यास आपल्या अकॅडमीच्या नंबरला कॉल करून तुम्ही त्यांना विचारू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट. आता इथे बघा, आतापर्यंत पहिला घटक आपला कव्हर करण्यात आलेल्या घटकाचं नाव आहे क्लॉक म्हणजेच घड्याळ. आता आपल्याला दुसरा घटक बघायचा आहे. या घटकाचं नाव आहे डायस म्हणजेच फासा. डायस म्हणजेच फासा. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला. स्टार चिन्ह असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूस कोणते चिन्ह असेल? आता हे सोडवण्यासाठी एकूण मी 3 रूल सांगतो. त्या 3 रूलच्या बेसवर मॅक्झिमम एक्झाम्पल पेपरमध्ये तुम्ही नक्कीच सोडवाल. पहिला रूल, डायसचा पहिला रूल, ऑप्शन कॅन्सल मेथड. ऑप्शन कॅन्सल मेथड पहिला रूल, रूल नंबर फर्स्ट. आता पहिला रूल ऑप्शन कॅन्सल मेथड. पहिल्या रूलचा हा एक्झाम्पल आहे. स्टारचा विरुद्ध काढायचा आहे. स्टार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे स्टारचा विरुद्ध @ आणि वजा ही चिन्ह येणार नाहीत. पहिल्या ऑप्शनमध्ये @ आहे कॅन्सल, वजा कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही आहेत. दुसऱ्या डायस दुसऱ्या फासावर जर मी आलो तर स्टारच्या बाजूला @ आणि प्लस आहेत म्हणजे प्लस चिन्ह हा येणार नाहीत. तिसऱ्या डायसमध्ये स्टारच्या आजूबाजूला प्लस आणि डॉलर आहेत, डॉलर येणार नाहीत. एकच ऑप्शन उरला, तो ऑप्शन म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. म्हणजे या प्रश्नाचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच स्टारचा विरुद्ध 8 असणार आहेत. ही पहिली मेथड, मेथडचं नाव आहे ऑप्शन कॅन्सल मेथड. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची मेथड, 2 डायसमध्ये 2 फास्यामध्ये 2 फेस कॉमन म्हणजे हे कॉमनचे प्रकार आहेत सारखे कॉमन. 2 डायसमध्ये 2 फेस कॉमन किंवा 2 डायसमध्ये 1 फेस कॉमन. 2 डायसमध्ये 1 फेस कॉमन, 1 फेस कॉमन. बट हा तिसरा प्रकार. बट हे दोन्हीचे दोन्ही प्रकार हे कॉमन प्रकार आहेत म्हणजे 2 डायसमध्ये कोणता तरी एक चित्र हे कॉमन असणार. मग याच्यासाठी मी एक्झाम्पलची मदत घेतो. प्रश्न क्रमांक दुसरा. खाली 2 फाशी दिलेले आहेत. या 2 फाश्यामध्ये 5 बिंदूचा विरुद्ध काढायचा आहे. रूल आहे आपल्याकडे 2 डायसमध्ये 2 फाशेमध्ये 2 चित्र कॉमन. या चित्रच्या जागेवर बिंदू, या चित्रच्या जागेवर बिंदू, या चित्रच्या जागेवर जे आहेत ती संख्या नंबरचा वापर होणार किंवा याच्या जागेवर अल्फाबेट, अल्फाबेट ABCDचा डिफरंट किंवा शब्द, वर्ड्स, शब्द
म्हणजे या चित्राच्या जागेवर काही पण येऊ शकतात. आता हे दोन डायस आहेत, या दोन डायसमध्ये आपल्याला 1 2 1 2 हे दोन नंबर कॉमन दिसतात. बट म्हणजे दोन फासेमध्ये जर दोन चित्र कॉमन आहेत तर त्या सिच्युएशन मध्ये अनकॉमन हा दुसऱ्याचा विरुद्ध असतो. अनकॉमन हा विरुद्ध असतो, विरुद्ध राहतो. मग अनकॉमन 5चा विरुद्ध 4, 4चा विरुद्ध 5. दुसरा रूल कोणता आपल्याकडे? दोन डायसमध्ये दोन फाशेमध्ये जर दोन चित्र कॉमन आहे तर एक जो अनकॉमन आहे तर तो दुसऱ्याचा विरुद्ध असतो. 1 2 1 2 कॉमन आहे, 4चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 4. बट प्रश्नामध्ये 5 बिंदूचा विरुद्ध उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 4 हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट रूल नंबर थर्ड, तिसरा रूल. दोन डायसमध्ये एक फेस कॉमन म्हणजे सारखा, एक फेस कॉमन. इथे आपल्याला 3 3 कॉमन दिसत आहे. 3 3 जर कॉमन दिसत आहे तर 2चा विरुद्ध 6, कारण की अँटी क्लॉकवाईज आहे. 3चा अँटी क्लॉकवाईज, इथे पण 3चा अँटी क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज 5, 3चा क्लॉकवाईज 1, 3चा क्लॉकवाईज, 5चा विरुद्ध 1. म्हणजे 3 3 जर तुम्ही दोन्ही ठिकाणी लिहाल तर 3च्या नंतर क्लॉकवाईज 5, च्या नंतर क्लॉकवाईज 6. आणि दुसऱ्या डायसमध्ये 1 च्या नंतर 2 या पद्धतीने सोडवू शकता. 5चा विरुद्ध 1, 1चा विरुद्ध 5, 2चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 2. आता एक संख्या अब्सेंट आहे, ती संख्या म्हणजेच कोणती? या 3 ला कट करून जी अब्सेंट आहे ती संख्या आहे 4. 3चा विरुद्ध 4, 4चा विरुद्ध 3. तर 4चा विरुद्ध म्हणजेच 3 ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. खाली एका फाशीच्या दोन जागा म्हणजे दोन फाशी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला 5चा विरुद्ध काढायचा आहे. 3 3 कॉमन दिसत आहे. 3चा क्लॉकवाईज 5, दुसऱ्या डायसमध्ये 3चा क्लॉकवाईज 6 म्हणजे 5चा विरुद्ध बरोबर 6. ऑप्शन क्रमांक सी राईट उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 5. आपल्याला एकूण 4 डायस फाशी दिलेले आहेत, अगदी बरोबर. काढायचं आहे तर 2 गुण असलेल्याचं विरुद्ध म्हणजे 2चा विरुद्ध काढायचं आहे. पहिल्या 2 डायसमध्ये मला हे कॉमन दिसतात 5 आणि 5. या 5चा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 2 दिसत आहे. घड्याळाच्या दुसऱ्या डायसमध्ये विरुद्ध दिशेने 6 दिसत आहे. म्हणजे 2चा विरुद्ध 6, 6चा विरुद्ध 2. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. 6च्या विरुद्ध बाजूस कोणती संख्या आहे? 6 पहिल्या डायस दुसऱ्या डायसमध्ये आहेत. 6चा विरुद्ध 2 3 4 येणार नाहीत. 2 3 4 ऑप्शन क्रमांक बी राईट उत्तर. तुम्ही म्हणाल सर स्पीडनी करत आहेत, कारण की हे रिव्हिजन सेशन आहेत. या रिव्हिजन सेशन मध्ये एकदम बेसिकनी सांगितलं तर प्रॉब्लेम असा होईल की आपलं मॅक्झिमम कंटेंट हा कव्हर होणार नाहीत, म्हणूनच स्पीड मेंटेन करावी लागते. तर आपल्याला पहिल्या 2 फाशावरून 6 6 हा अंक कॉमन दिसत आहे. तर 6चा विरुद्ध ऍडजस्टंट म्हणजे आजूबाजूला असणारे अंक हे विरुद्ध येणार नाही. तर 6च्या आजूबाजूला 3 2 म्हणूनच 3 2 मी कॅन्सल केलेला आहे. 3 2. दुसऱ्या फाशामध्ये साइडला 4 आहेत म्हणून 4 कॅन्सल. तर 6चा विरुद्ध 1. ऑप्शन क्रमांक बी. समोरच्या फाशाची आपल्याला काहीच गरज नव्हती. पहिल्या 2 फाशावरून ते जे रूल आहेत आपल्याकडे एकूण किती रूल आहे? 3 रूल आहे. ऑप्शन कॅन्सल मेथड. 2 फाशामध्ये एक चित्र कॉमन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेचा वापर करून सोडू शकता. किंवा मग 2 फाशामध्ये जर 2 चित्र कॉमन आहे तर तो एक जो अनकॉमन आहे तो दुसऱ्याचा विरुद्ध असतो. या कन्सेप्टचा वापर करून लवकरात लवकर शॉर्टकट पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. खाली आपल्याला 2 फाशी दिलेल्या आहेत. या 2 फाशीमध्ये एकचा विरुद्ध काढायचे आहेत. मग एकचा विरुद्ध या 2 ठिकाणी 4 6 4 6 कॉमन. एकचा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1.
बट एकचा विरुद्ध विचारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक बी राईट उत्तर आहेत. का बरं राईट उत्तर आहे? सुरुवातीला प्रायोरिटी असते बरं. म्हणजे जर दोन भाषांमध्ये दोन चित्र कॉमन आहे तर जो एक कॉमन नाही आहे तो दुसऱ्याचं विरुद्धचं काम करतो. या दोन भाषांमध्ये 4-6 4-6 कॉमन होतं, तर जो कॉमन नव्हता तो अंक म्हणजेच कोणता? 1 आणि 5. 1चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 1. म्हणजे पहिल्या वेळेस दोन भाषांमध्ये जे दोन कॉमन आहे त्याचा वापर करायचा, जर नसेल तर एक कॉमन आहे त्याचा वापर करायचा. अदरवाईज ऑप्शन कॅन्सल मेथडने जायचं. ज्या वेळेस भाषे 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील, मिनिमम 3, तर त्यावेळेस ऑप्शन कॅन्सल मेथडचा वापर करा. जर दोन भाषे आहे तर ते जे दोन रूल आहे, कोणते दोन रूल आहे? दोन भाषांमध्ये दोन चित्र कॉमन, तर एक अनकॉमन आहे तो विरुद्धचं काम करतो. किंवा दोन भाषांमध्ये एक चित्र कॉमन, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेचा वापर करून लवकरात लवकर तुम्ही सोडू शकता. नक्कीच तुमची रिव्हिजन ही बेस्ट पद्धतीने होत असेल अशी मला खात्री आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. हे दोन भाषे दिलेले आहेत. या दोन भाषेमध्ये आपल्याला 4चा विरुद्ध काढायचा आहे. आता 4चा विरुद्ध काढायचा आहे. 1 1 दोनदा दिसत आहे, 4 हा अंक दिसत नाहीत. म्हणजे आपण डायरेक्टली सांगू शकतो की 4चा विरुद्ध हा 1 आहेत. तुम्ही म्हणाल सर 4चा विरुद्ध 1 तुम्ही डायरेक्टली कसं लिहिलं? कारण की 1 1 दोन्ही ठिकाणी लिहिल्याच्या नंतर पहिल्या याच्यात क्लॉकवाईजनी गेल्याच्या नंतर 1 6 5, दुसऱ्या याच्यात 1 2 3, तर 6चा विरुद्ध 2, 2चा विरुद्ध 6, 5चा विरुद्ध 3, 3चा विरुद्ध 5, 1 1 दोनदा झाला. 1 आलेला आहे, 2 आलेला आहे, 3 आलेला आहे, 4 अब्सेंट आहे, म्हणजेच 1चा विरुद्ध 4. बट 4चा विरुद्ध विचारण्यात आलं होतं म्हणूनच ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. इथे आपल्याला दोन भाषे दिलेल्या आहेत. या दोन भाषांमध्ये दोन टिपके, 2चा विरुद्ध काढायचा आहे. मग जर 2चा विरुद्ध काढायचा आहे तर दोन्ही ठिकाणी 4 4 हे कॉमन दिसत आहे. मग 4 4 जर कॉमन दिसत आहे तर 2 याच्या इन्स्टंट खाली आहेत, बरोबर आहेत. 2 हे 4 4 कॉमन आहेत. दोन्ही डायसमध्ये 4 4 बिंदू कॉमन आहेत. या 4 बिंदूच्या खाली 2 बिंदू, या 4 बिंदूच्या खाली 5 बिंदू, म्हणजेच 2चा विरुद्ध 5, 5चा विरुद्ध 2, 2चा विरुद्ध बरोबर 5. ऑप्शन क्रमांक सी हे राईट उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हा PYQ, ठीक आहे. बाकीचे कन्सेप्च्युअल पूर्ण मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहेत. जी काही बुक तुमच्याकडे PYQ असेल त्या बुकमधून सोडून घ्यायचं. आता या ठिकाणी 4चा विरुद्ध काढायचा आहेत. आपल्याला 4चा विरुद्ध काढायचा आहे. मग 4चा विरुद्ध जर काढायचा आहे, 4चा विरुद्ध 2 1 येणार नाहीत, 1 कॅन्सल 2 कॅन्सल. 4चा विरुद्ध 1 2 येणार नाहीत. 4चा विरुद्ध 1 येणार नाही, 2 येणार नाहीत. कारण की पहिल्या भाषामध्ये 4च्या आजूबाजूला 1 2 आहे. ऍडजसंट फेसेस हे अपोजिट राहत नाहीत. त्याचप्रमाणे आता समोर जर या ठिकाणी पुन्हा मला 4 दिसत नाहीत, 4च्या आजूबाजूला चेक करायचं. 4च्या आजूबाजूला चेक करायचं. 4च्या आजूबाजूला 2 1. पुन्हा असा एखादा फासा आहेत का ज्या ठिकाणी 4च्या आजूबाजूला 1 2 आहेत? हा एक फासा आहे ज्याच्या 4च्या आजूबाजूला 1 2 आहेत. जर 2 सारखे आहे, जो एक सारखा नाही आहे तो विरुद्धचं काम करतो. जो सारखा 3, म्हणजे 4चा विरुद्ध 3, 3चा विरुद्ध 4. म्हणजे दोन भाषांमध्ये जर 2 चित्र कॉमन आहे तर एक जो कॉमन नाही आहे तो दुसऱ्याचा विरुद्धचं काम करतो. अगदी बरोबर, ठीक आहे. कारण की ऑप्शन कॅन्सल मेथडनी जर आपण गेलो तर 2च ऑप्शन कॅन्सल होतात, राईट. हा ऑप्शन कॅन्सल, एक चौथा कॅन्सल होत नाहीत. मग त्या सिच्युएशन मध्ये त्या 4च्या आजूबाजूला बघायचं. त्या 4च्या आजूबाजूला 1 2 होतं. समोरच्या डायसमध्ये गेलो मी, 1 2 मला या तिसऱ्या डायसमध्ये दिसते. मग तिसऱ्या डायसमधून मला 3 हा जो अंक आहे हा 4 अंकाचा विरुद्ध, 4 अंकाचा विरुद्ध बरोबर 3 हे राईट उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. सिमिलर कन्सेप्टचा वापर करून आपण सोडू शकतो. कशाचा विरुद्ध काढायचा आहे? एफचा विरुद्ध काढायचा आहे. मग एफचा विरुद्ध काढायचा आहे. एफ कोणत्या डायसमध्ये आहे ते चेक करायचं. एफच्या आजूबाजूला इथे पण एफच्या विरुद्धला ED येणार नाहीत. डी कॅन्सल, ई ऑप्शन मध्ये नाही. एफचा विरुद्ध हा एफ पण येणार नाहीत. एफचा विरुद्ध ए आणि ई येणार नाहीत. बट आपण 2 ऑप्शन मध्ये अटकलो आहेत. मग त्या सिच्युएशन मध्ये एफच्या आजूबाजूचं चेक करायचं. एफच्या आजूबाजूला DE आहेत आणि एफच्या आजूबाजूला D आणि E आहेत.
डी आणि ई आहेत, नंतर इथे एफ नाही आहेत, ए आणि ई आहेत. इथे बघा ए ई पहिल्या डायसमध्ये आणि शेवटच्या डायसमध्ये ए आणि ई. ए ई एफचा विरुद्ध बरोबर सी, एफचा विरुद्ध बरोबर सी, ऑप्शन क्रमांक 14. म्हणजे दोन डायसमध्ये एफच्या आजूबाजूला ए ई, पुन्हा कोणत्या ठिकाणी ए ई आहेत, पहिल्या डायसमध्ये ए ई आहेत. म्हणजे जो दोन डायसमध्ये जर दोन कॉमन आहे तर जो एक अनकॉमन असतो दुसऱ्याचा विरुद्ध असतो. तर चौथ्या डायसमध्ये, चौथ्या फाशामध्ये ए ई, पहिल्या फाशामध्ये ए ई कॉमन नाही आहेत, तो अल्फाबेट एफ, एफचा विरुद्ध सी, आपल्याला एफचा विरुद्ध ऑप्शन क्रमांक 14 हे राईट उत्तर आहेत. ठीक आहे. आतापर्यंत आपले दोन घटक हे पूर्णपणे कव्हर करण्यात आलेले आहेत. पहिल्या नंबरचा घटक म्हणजेच क्लॉक, दुसऱ्या नंबरचा घटक डायस, ज्याला आपण फासा म्हणतो. आता तिसऱ्या नंबरच्या घटकाला आपल्याला सुरुवात करायचं आहे. घटकाचं नाव आहे कॅलेंडर. घटकाचं नाव आहे कॅलेंडर. एकदम शॉर्टकट ट्रिक्सचा वापर करून हा घटक मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून देतो. अशा टाईपचे एक्झाम्पल्स पेपरमध्ये विचारण्यात येतात. म्हणजे इथे जर आपण जर पाहिलं तर हा 9 आणि हा 10व्या नंबरचा प्रश्न, हा 11 नंबरचा प्रश्न. म्हणजे 11 प्रश्न हे डायसमध्ये कव्हर करण्यात आले, 10 ते 11 प्रश्न हे क्लॉकमध्ये कव्हर करण्यात आले. आता पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे कॅलेंडर या घटकाचा पहिल्या नंबरचा प्रश्न. म्हणजे आतापर्यंत एकूण तुमचे 22 प्रश्न हे कव्हर करण्यात आलेले आहेत. व्हिडिओ तर जर घटक जास्त आहे तर व्हिडिओ मोठा होणारच आहे. जर तुम्हाला मार्क्स आणि रिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये जर मार्क्स मिळवून घ्यायचे असतील तर नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू करा. कमेंटच्या माध्यमातून जे काही तुम्हाला व्हिडिओबद्दल वाटत असेल मनात, त्या भावना कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला लिहायचं आहेत. राईट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला. हा जर आपल्याला अशा टाईपचा प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे ॲक्च्युली प्रश्न वाचून दाखवतो की करायचं काय. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. आता शिक्षक दिन आणि गांधी जयंती हे माहीत असणं गरजेचं आहे. 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर शिक्षक दिन. गांधी जयंती 2 ऑक्टोबर, गांधी जयंती. शिक्षक दिन 5 सप्टेंबर, गांधी जयंती 2 ऑक्टोबर. पहिला वर्तुळ दुसरा वर्तुळ, इथे पण पहिला वर्तुळ आणि दुसरा वर्तुळ. जबरदस्त ट्रिक्सचा वापर करून मी सॉल्व्ह करून देतो. 5 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर. 5 सप्टेंबरचं उत्तर शुक्रवार दिलेलं आहे. 5 सप्टेंबरचं उत्तर शुक्रवार दिलेलं आहे. 2 ऑक्टोबरचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. हा झाला एक स्ट्रक्चर. आता या स्ट्रक्चरमध्ये इथे 2 दिसत आहे, हे 2 लिहून घ्यायचं. या ठिकाणी 5 दिसत आहे, 5 लिहून घ्यायचं. सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्याच्यासाठी कोड लक्षात ठेवायचे. आता ते कोड कोणते आहे ते समजून सांगतो मी तुम्हाला. कोडसाठी या स्लाइडचा वापर घेतो मी. आता या स्लाइडमध्ये काही जीकेचे दिवस माहीत असणं गरजेचे आहेत, जे पेपरमध्ये वारंवार विचारण्यात येतात. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, गांधी जयंती 2 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय एक दिवस 21 जून आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. आता ही जे ट्रिक्स आहेत की दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. महिन्याचा कोड, महिन्याचा कोड जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर डिसेंबरचा 35, त्याच्यानंतर मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250, नोव्हेंबर डिसेंबर 03 आणि 62 साधारण वर्ष आणि अधिक वर्ष म्हणजेच लीप वर्ष. बाकीचे हे सारखेच राहतात. इथे 36, 146, 250 आणि 35 लक्षात ठेवायचं, पाठ करून ठेवायचं. नोव्हेंबर डिसेंबर 35, मार्च एप्रिल 36, मे जून जुलै 146, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250 आणि जानेवारी फरवरी जर साधारण वर्ष असेल तर 03 आणि लीप वर्ष असेल तर 62. हे पाठ केल्याच्या नंतर आता इथे बघा ऑक्टोबर.
ऑक्टोबरचा कोड आहे 0. ऑक्टोबरचा 0 लिहा. नंतर इथे आहे सप्टेंबर. सप्टेंबरचा कोड आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 250. इथे लिहून देतो मी. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 250. म्हणून या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ए असो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबरचा 0, सप्टेंबरचा 5. यांची करायची बेरीज. यांची बेरीज बरोबर 10. यांची करायची बेरीज. यांची बेरीज बरोबर 2. आता हे झाल्याच्या नंतर इथे काय करायचं, या सर्कल मध्ये असणारा अंक हा 7 पेक्षा मोठा नसायला पाहिजे, म्हणजे 7चा भाग द्यायचा. मग 7चा जर भाग दिला 7 × 7, तर या ठिकाणी जे बाकी आहेत ते बाकी किती राहणार आहेत? 3 राहणार आहेत. आता 3ला जर शुक्रवार म्हटलेला आहे, 3ला जर शुक्रवार म्हटलेला आहे, तर 2ला या ठिकाणी -1, 3 पासून 2 कडे जाण्यासाठी -1 करावं लागेल. तर शुक्रवारच्या आधीचा वार म्हणजेच गुरुवार. शुक्रवारच्या आधीचा वार म्हणजेच गुरुवार. ट्रिक्स नवीन आहे माय डिअर फ्रेंड तुमच्यासाठी, पण जबरदस्त ट्रिक्स आहेत, खतरनाक ट्रिक्स आहेत. या ट्रिक्सचा वापर करून अशा टाईपच्या एक्झाम्पलला एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. नक्कीच तुम्हाला या ट्रिक्सचा वापर करून पेपरमध्ये वेळ वाचू शकता. आपल्याकडे ज्या काही मेथड्स आहेत त्या पेपरमध्ये वेळ वाचवण्याच्या मेथड्स आहेत. अगदी बरोबर. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये मी वापर करतो पुन्हा. इथे बघा, सिमिलर हा संयुक्त गट क कंबाईन 2023, कंबाईन ग्रुप बी 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून. 21 जून चा आपल्याला मंगळवार दिलेला आहे. मंगळवार दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन, विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीचा दिवस काढायचा आहे. यांचं रिलेशन बॉक्स पद्धतीचा वापर करून एकूण किती वर्तुळ? एकूण वर्तुळ किती? या ठिकाणी पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ यांची बेरीज बरोबर तिसरा वर्तुळ. इथे पण पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ यांची बेरीज बरोबर तिसरा वर्तुळ. हे तारीख जशा तशीच लिहून घ्यायची 21. या ठिकाणी तारीख जशा तशीच लिहून घ्यायची 28. आता फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी 0, 3 आणि 62. साधारण वर्ष, साधारण आणि लीप. लीप मध्ये इथे फेब्रुवारी आलेले आहेत, तर 2016 हा लीप वर्ष आहेत. लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी मध्ये इथे 2 लिहावं लागेल. हे कोड पाठ करावं लागेल. अगदी बरोबर. आता आहे जून, मे, जून, जुलै 146. मे, जून, जूनचा 4, इथे 4 ठेवणे. यांची बेरीज करणे 21 आणि 4 25. यांची बेरीज करणे 30. या ठिकाणी भाग दिल्याच्या नंतर भाग 7 × 21, 4 उरले. बाकी इथे बाकी लिहायचं. या ठिकाणी 7 × 28, 2 उरले. बाकी बरोबर 2. पुन्हा स्टोरी तीच आहेत. 4 पासून 2 कडे जाण्यासाठी -2 करावं लागेल. म्हणजेच मंगळवारच्या आधीचा सोमवार, सोमवारच्या आधीचा वार म्हणजेच कोणता वार? रविवार. च्या आधीचा वार म्हणजेच कोणता वार? रविवार. ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स पूर्ण भारतात रिपीट नाही मिळणार याची गॅरंटी. नाहीतर जर तुमच्याकडे कुठे जर दिसलं ना तुम्हाला, तर तुम्ही फोटो काढा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगा की सर हे ट्रिक्स या ठिकाणी रिपीट आहेत. ओन जनरेटेड ट्रिक्स आहेत, स्वतःहून काढलेले ट्रिक्स आहेत, म्हणून रिपीट नाही मिळणार. नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 3. जर आराध्य राजचा जन्म 23 मार्च 2025 रोजी, 23 मार्च 2025 ने 15 रोजी तो जो वार, तो वार बुधवार, तो वार म्हणजेच बुधवार, बुधवारी झाला असेल, त्याच वर्षी शिक्षक दिन
त्याच वर्षी शिक्षक दिन, म्हणजेच आपल्याला जे काढायचं आहे शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2015. मेथड तीच, पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स, चौथा बॉक्स. 23 जसच्या तसेच लिहिणे, 5 जसच्या तसेच लिहिणे. मार्च एप्रिल 36, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250, सप्टेंबरचा 5, या ठिकाणी मार्चचा 3, यांची करायची बेरीज 23 अधिक 3 26, यांची करायची बेरीज 5 आणि 5 झाले 10, 7चा भाग द्यायचा, 7 त्रिक 21, बाकी 5 उरले, 7 एक 7, बाकी 3 उरले. फरक कितीचा आहे? 2चा, वजा 2चा. 5 पासून इकडे जाण्यासाठी वजा 2, म्हणजेच बुधवार मधून 2 जर गेले, बुधवारच्या आधीचा मंगळवार आणि मंगळवारच्या आधीचा सोमवार, सोमवार उत्तर, सोमवार उत्तर. ऑप्शन क्रमांक पहिला. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 14. केतकीचा वाढदिवस हा 4 जुलैला मंगळवारी असतो. 4 जुलै, 4 जुलैचा मंगळवार, मंगळवार असतो. त्याच वर्षात आयुषचा वाढदिवस, आयुषचा वाढदिवस 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट जन्मला असेल तर तो कोणता दिवस असेल? म्हणजे हा बॉक्स काढायचा. मेथड तीच आहे, वारंवार रिपीट होणारी मेथड. काय करायचं? पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, यांची बेरीज बरोबर तिसरा बॉक्स. पहिला सर्कल, पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ बरोबर बेरीज बरोबर तिसरा वर्तुळ. 15 जशाच्या तसेच लिहिणे. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 250 चा ऑगस्टचा 2, 17 झाले. या जागेवर 4 जुलै, मे जून जुलै 146, जुलैचा 6, 4 आणि 6 10, 10ला 7चा जर भाग दिला तर बाकी 3 आलेले आहेत. 17, 7 दुने 14, उरले 3. दोन्ही सारखे आहेत, दोन्ही सारखे आहेत. जर सारखे आहेत तर मंगळवारचा मंगळवारच असेल, कोणत्याच प्रकारचा बदल राहणार नाही. मंगळवारचा मंगळवार, मंगळवारचा मंगळवार. दुसऱ्या नंबरचं राईट उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5वा, एक्झाम्पल नंबर 5वा. 3 मार्च 2004 हा वाढदिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 हा पॅटर्न चेंज. दुसरा पॅटर्न 3 मार्च 2004, 3 मार्च 2004 आणि नंतर 3 मार्च 2011. 3 मार्च 2004चा दिवस सोमवार, तर 3 मार्च 2011चा दिवस आपल्याला काढायचा आहे. आता हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न पर्टिक्युलर कोणती तरी तारीख, महिना आणि वर्ष त्याचा आपल्याला वार दिलेला असेल आणि समोरच्या वर्षाचा तीच तारीख, तोच महिना आणि वर्ष कोणता तरी, म्हणजे समोरचा दुसरा, तिसरा, चौथा वाटेवर तो वर्ष असेल किंवा मागचा. तर या पॅटर्नला मागे पुढे पुढे मागे, प्रिव्हियस नेक्स्ट नेक्स्ट प्रिव्हियस हा पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा हा पॅटर्न आहे. हा पॅटर्न सोडवण्यासाठी काही बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ती बेसिक नॉलेज मी क्लिअर करून देतो. हे बघा, जर तुम्हाला हा पॅटर्न सोडवायचा आहे तर या पॅटर्नला सोडवण्यासाठी लीप वर्ष आणि साधारण वर्ष याच्यातले पूर्ण फंडे क्लिअर असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑलरेडी माहीत आहे तर तुम्ही वाचू शकता एका मिनिटात. चला मी तुम्हाला सांगतो. लीप वर्ष म्हणजे अधिक वर्ष, साधारण वर्ष म्हणजे नॉन लीप वर्ष. एकूण दिवस 366, एकूण दिवस 365. अधिक वर्ष लीप वर्षमध्ये एकूण दिवस बरोबर 366 आणि साधारण वर्ष 365. का बरं? कारण की फेब्रुवारी हा 29चा असतो लीप वर्षमध्ये, साधारण वर्षमध्ये 28चा राहतो. म्हणूनच फेब्रुवारीमध्ये एक दिवस जास्त 28 पेक्षा 29चा आहे, म्हणून एक दिवस जास्त येतो. त्याचप्रमाणे लीप वर्ष 4-4 वर्षांनी रिपीट होतो आणि जर लीप वर्ष सोडले तर बाकीचे पूर्ण वर्ष नॉन लीप वर्ष आहेत. कधीही पुढील वर्षी तारीख ही 2 दिवसांनी पुढे जाते, 2 दिवसांनी पुढे जाते, म्हणजे वार हा 2 दिवसांनी पुढे जातो.
फॉर एक्झाम्पल याचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर 1 जानेवारी 2004 चा सोमवार आहेत, तर 1 जानेवारी 2005 काढायचं आहे, +2 करावं लागेल, +2, तर सोमवारच्या नंतरचा मंगळवार, मंगळवारच्या नंतरचा बुधवार, म्हणजे इथे उत्तर बुधवार येणार आहेत. त्याचप्रमाणे लीप वर्षमध्ये 1 जानेवारी 2001 हा साधारण वर्ष आहे, तर 1 जानेवारी हा जर आपल्याला सोमवार दिलेला आहे तर समोरचा वार काढायचा आहे 2001 ॲज इट इज तोच वर्ष, तर मंगळवार राहणार आहे. का बरं मंगळवार? कारण की इथे एकनी समोर जातो, वार हा एकनी समोर जातो. काही उदाहरण जर सांगायचं झालं, ओळखायचं कसं लीप आणि नॉन लीप. जर लास्टमध्ये 2 अंक जर प्रेझेंट आहे, 2 पैकी 1 अंक, शेवटचे 2 अंक जर प्रेझेंट आहे, तर शेवटच्या 2 अंकाला 4चा भाग द्यायचा, पूर्ण भाग गेला म्हणजे तो वर्ष लीप वर्ष, जर गेला नाही तर नॉन लीप वर्ष. आणि जर लास्टमध्ये 2 शून्य आहे तर त्यावेळेस 400चा भाग द्यायचा, 400चा पूर्ण भाग जर गेला तर लीप वर्ष, जर नाही गेला तर लीप वर्ष, नॉन लीप वर्ष. ही ओळखण्याची पद्धत आहे. आता या कन्सेप्टच्या बेसवर अशा टाईपच्या एक्झाम्पलला आपण सोडू शकतो. प्रश्न क्रमांक इथे जर पाहिले यांचा फरक काढायचा. यांचा फरक 3 मार्च सारखे आहेत. 2011 मधून 4 गेल्याच्या नंतर 7चा फरक, कितीचा फरक? 7. आता याच्यात 7चा हा फरक, पहिले फरक काढून घ्यायचा. हा फरक म्हणजे कोणता फरक? 2011 वजा 2004 म्हणजे फरक हा 7चा. आता अधिक वर्ष म्हणजे लीप वर्ष जोडायचे. आलेला फेब्रुवारी 29 या गॅपमध्ये 29चा फेब्रुवारी जो काय आलेला तो जोडायचा. 4चा फेब्रुवारी हा निघून गेलेला आहे, कारण की सुरुवात मार्च पासून झाली म्हणजे 4 पकडण्यात येणार नाही. 4च्या नंतर 8, 8च्या नंतर म्हणजे एकच ॲडिशनल आलेला आहे. आता काय करायचं? इथे एकूण 8 आले, या 8ला 7चा भाग द्यायचा, जो काही बाकी आहे तो बाकी किती असणार आहे? 1, म्हणजे +1 सोमवार, सोमवारच्या नंतरचा वार म्हणजेच मंगळवार, सोमवारच्या नंतरचा वार म्हणजेच कोणता वार? मंगळवार. या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता, कारण की 4च्या नंतर 8 याचा हा लीप वर्ष आहेत. बट या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29चा आलेला आहे का? इथे याचा फेब्रुवारी निघून गेला, लीप वर्षाचा फेब्रुवारी 29चा त्या गॅपमध्ये यायला पाहिजे. अशा टाईपची मिस्टेक जनरली विद्यार्थी हे पेपरमध्ये करतात. नेक्स्ट एक्झाम्पल क्रमांक 6. 2005 सालचा महिला दिन म्हणजे 8 मार्च बुधवारी आला होता. 2004 8 मार्च 2005 चा वार बुधवार. त्याचप्रमाणे 8 मार्च 2004 चा वार काढायचा आहे. सालचा महिला दिन आठवड्यातील ज्या दिवशी आला होता तो दिवस कोणता दिवस काढायचा? अगदी बरोबर. आता इथे गॅप जी आहेत 5 मधून 4 जर गेला तर गॅप 1 ची आहेत, मग 1 ची गॅप आहे. या 1 च्या गॅपमध्ये फेब्रुवारी कोणाचा आलेला आहे? 2004चा फेब्रुवारी निघून गेला बरं. बरोबर आहे. 2005चा फेब्रुवारी आलेले आहेत, म्हणजे या गॅपमध्ये फेब्रुवारी 28चा आहेत आपल्याला, म्हणजे 28चा आहे तर 0. जर 29चा आला असता 1 पकडण्यात आला असता. 5चा बुधवार याच्या आधीचा वार म्हणजेच मंगळवार, याच्या आधीचा वार, कारण की आपल्याला 4 समोरचा दिलेला, 2005चा काय दिलेला आहे? बुधवार दिलेला, मग 2004चा जो असेल तो मंगळवार असेल. ऑप्शन क्रमांक 2 हे राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. सर्वरीचा जन्म बुधवार दिनांक 5 सप्टेंबर 2001 ला झाला. 5 सप्टेंबर 2001 चा वार म्हणजेच बुधवारला झाला. अगदी बरोबर, डन. तिचा 3रा वाढदिवस 3 जोडावं लागेल. 5 सप्टेंबर अधिक 3 जर जोडले तर 3 जोडल्याच्या नंतर 2004 राईट. 2004 म्हणजे गॅप कितीची आहे? गॅप आहे 3 ची. फेब 29चा चेक करणे. 29चा फेब म्हणजे लीप वर्ष किती आलेले आहेत? लीप वर्ष या गॅपमध्ये 1, 2 हा 4, बट 4 सप्टेंबर पर्यंत आहे, म्हणजे त्या 4चा फेब्रुवारी आलेला आहे. 1 जोडावं लागेल, म्हणजे ओव्हरऑल बरोबर गॅप कितीचे आहेत? ओव्हरऑल 4 ची गॅप अधिक 4 जोडणे. बुधवारच्या नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. उत्तर बरोबर रविवार.
उत्तर बरोबर रविवार. ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8. गौरीचा जन्म शुक्रवार 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला. 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला आणि तो वार म्हणजे शुक्रवार. तो वार म्हणजे शुक्रवार. तिसरा वाढदिवस अधिक 3 जोडावं लागेल. 3 जोडल्याच्या नंतर 1996. 10 सप्टेंबर 1996 हा वार काढायचा आहे. आता एक 94 जो आहेत म्हणजे 93, 94, 95, 96 या 96चा लीप म्हणजे इथे तर फरक तर ठीक आहे. फरक कितीचा आहे? 3चा आहे. फरक बरोबर या वर्षाचा फरक बरोबर 3. लीप वर्ष किती आलेला आहे? ज्याचा फेब्रुवारी त्या गॅप मध्ये आहेत, फेब्रुवारी 29 गॅप मध्ये आहे, तो म्हणजेच 1996. 1996 ला 4चा भाग जातो. 4 दुने 8, 4 चोक 16 म्हणजे एकूण 4 अधिक 4 जोडावं लागेल, कारण की आपल्याला समोरचं काढायचं आहे. शुक्रवारच्या नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार म्हणजे इथे येणारा वार म्हणजेच कोणता? मंगळवार. मंगळवार. ऑप्शन क्रमांक दुसरा हे राईट उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता. 1 फेब्रुवारी 1996 रोजी कोणता वार? बुधवार. तर 3 मार्च 1996 रोजी आपल्या या पद्धतीने काढू शकतो आपण. 1 फेब्रुवारी 1996 चाच 1 फेब्रुवारी आणि 1996 चाच 3 मार्च. 3 मार्च. एक वर्तुळ, दोन वर्तुळ, एक वर्तुळ, दोन वर्तुळ यांची बेरीज बरोबर समोरचा वर्तुळ, यांची बेरीज बरोबर समोरचा वर्तुळ. याच्यापैकी आपल्याला हा पहिला दिलेला आहे. पहिला बरोबर बुधवार, समोरचा काढायचा आहे. या कन्सेप्टचा वापर आपण इथे पण करू शकतो. उत्तर नक्कीच बरोबर येणार. ठीक आहे. इथे काय करायचं? 1 आता फेब्रुवारी 1996 हा लीप वर्ष आहेत. लीप वर्षमध्ये 03 आणि 62 जानेवारी आणि फेब्रुवारी हे पाठ करावं लागेल बरं. तर लीप वर्षमध्ये फेब्रुवारी कितीचा असतो? 2 म्हणजे इथे 2. 3 मार्च एप्रिल 36 मार्च आणि एप्रिल 36 तर मार्चचा 3. 3 आणि 3 झाले 6, हे झाले 3. आता 6 ला आणि 3 ला 7चा भाग जात नाही. इथे जर पाहिलं तर कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. अधिक 3 मग अधिक 3. बुधवार मध्ये 3 जोडावं लागेल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार उत्तर ऑप्शन क्रमांक तिसरा. शनिवार उत्तर. म्हणजे त्या कन्सेप्टचा वापर आपण इथे पण करू शकतो. बरोबर आहे. कन्सेप्ट पॉवर इज द बेस्ट पॉवर. ट्रिक्स एक्स्ट्राऑर्डिनरी लेवलवर तुम्हाला माहित असल्याच्या नंतर पेपरमध्ये तुम्ही नक्कीच वेळ वाचू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. हे कन्सेप्ट ऑलरेडी झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 10, 11. प्रश्न क्रमांक 10. यावर्षी एक एक्झाम्पल आला होता. 16 ऑगस्ट 1947चा वार. 1947चा वार काढायचा होता. आपल्याला एक ऑलरेडी माहित आहे की 15 ऑगस्ट 1947चा वार हा शुक्रवार आहे. हा कोणता वार आहे? शुक्रवार. हा 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. राज्यसेवा मे बी कोणत्या तरी परीक्षेत 2024 मध्ये आलेला आहे. 2024चा आता 25 मध्ये झाला त्याच्यात आलेले आहेत. इथे काय करायचं? एकूण 6 वर्तुळ आपण सोडू शकतो. 1 2 3 5 वर्तुळ. 6 आणि 5 वर्तुळ. पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ, तिसरा वर्तुळ, चौथा वर्तुळ आणि 5वा वर्तुळ. आता याच्यावरून आपण तर क्लिअरली सांगू शकतो की आपल्याला 15 ऑगस्ट 1947चा वार माहित आहे, शुक्रवार. 16चा तर हा शनिवार असणार आहे. शनिवार अधिक एकच करावं लागत होतं म्हणजे हा शनिवार. मग शनिवार हा खरंच येतो का? ते एक ट्रिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करून देतो. मग त्याच्यानंतर हा एक्झाम्पल सोडून दाखवतो जो पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे. या एक्झाम्पलसाठी सांगितलेल्या मेथडचाच वापर करून तुम्ही सोडू शकता. ट्रॅडिशनल मेथडनी हा एक्झाम्पल तुमच्याकडून सुटणार नाही. नक्कीच तुमचा वेळ पेपरमध्ये जास्त वाया जाऊ शकतो. ठीक आहे. काय करायचं? पहिल्या डब्यात तारीख लिहायची 16. ऑगस्टचा कोड आता सांगितलेला कोड. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,
मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 250, 35, 36, 146, 03 आणि 62. ऑगस्ट आहे तर ऑगस्टचा कोड आहे 2. 19चा कोड 0. 16 ऑगस्ट 19चा कोड 47. जसच्या तशीच लिहिणे. या 47ला 4चा भाग देऊन जो भागाकार येतो 4 1 4 4 1 4. आता हे झाल्याच्या नंतर इथे पण तसंच करणे. 15 ऑगस्टचा कोड 2, 19चा कोड 0, 47 जसच्या तशीच लिहिणे. 47ला 4चा भाग देणे 4 1 4. आता हे झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी 7चा भाग जातो तो भाग द्यायचा, जिथे जात नाही तिथे भाग द्यायचा नाही. भाग दिल्याच्या नंतर जो बाकी म्हणजे 7 पेक्षा लहान संख्या घ्यायची आहेत. 7 दुने 14, 2 उरले इथे 2, 2ला भाग जात नाही. 7 दुने 14 बाकी 2, 2ला भाग जात नाही, 0 सोडून द्यायचा. 7 सकम 42, 5 उरले आणि इथे भाग 7चा जर दिला 7 1 7 म्हणजे 4 उरले. त्याच्यानंतर पुन्हा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 आणि 2 7 होते, राईट. आणि 2 अधिक 4 बरोबर 6 बरोबर 6. 7 पेक्षा लहान अंक असायला पाहिजे. या ठिकाणी 7 दुने 14, 1 उरला, 2ला भाग जात नाही. 7 सकम 42, 5 उरले, 7 1 7 हे पूर्ण भाग दिल्याच्या नंतर इथे 4 उरले. पुन्हा 5 आणि 2 7, इथे बरोबर किती उरतात? 5 उरतात. या ठिकाणी किती उरलेले आहेत? या ठिकाणी बरोबर 6 उरलेले आहेत. आता एक अजून लक्षात ठेवायचं आहे, रविवारी सुट्टी राहते म्हणजे 0 टेन्शन. त्याच्यानंतर सोमवार म्हणजे 1, मंगळवार बरोबर 2, बुधवार बरोबर 3, गुरुवार बरोबर 4, शुक्रवार बरोबर 5 आणि शनिवार बरोबर 6. शनिवार बरोबर 6. इथे बघा 6 म्हणूनच उत्तर हे शनिवार. इथे 5 म्हणूनच उत्तर शुक्रवार, कारण की शुक्रवारचा उत्तर 5, शनिवारचा उत्तर 6. स्टेप बाय स्टेप फास्ट याच्यासाठी सांगत आहे कारण की मला मॅक्झिमम एक्झाम्पल कव्हर करायचं असतं. बरोबर आहेत? ठीक आहे. आता या एक्झाम्पलचा वापर करून हा उदाहरण आपण सोडू शकतो. इथे मी 2 सांगितलेले आहेत. तिसरा, 28 फेब्रुवारी 2018 रोजी जन्म झाला. जर तिचा 22वा वाढदिवस म्हणजे आपल्याला काढायचं आहे 28 फेब्रुवारी. जर याच्यात 22 जोडले, 20 आणि 20 40, 5 वर्तुळ, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. 28 जसच्या तसेच लिहिणे. 2040 लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी जो आहे तो 2चा असतो. नंतर 20चा कोड हा 6 राहतो. शेवटचे 2 अंक जसच्या तसेच लिहिणे, ला 4 भाग देणे, 10चा भाग जातो. आता 7 चोक 28, त्याच्यानंतर 7 5 35, 5 उरले, 7 1 7 3 उरले, 5 आणि 2 7 झाले. 6ला जर 1 दिला तर इथे बाकी 2 उरले. बाकी 2 म्हणजेच मंगळवार. मंगळवार कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक पहिला, राईट. या स्लाइडमध्ये मी 3 एक्झाम्पल समजून सांगितलेले आहेत, राईट. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा, नाही तर मग नाही समजलं तर डायरेक्ट कमेंटमध्ये सर तुमचं समजत नाहीत. अरे माय डिअर फ्रेंड, ट्रॅडिशनल मेथडनी नाही सांगत आहे मी तुम्हाला. खूप डेडिकेटेडली एकदम चांगला जबरदस्त स्पीडनी व्हिडिओ बनवतो, जेणेकरून मॅक्झिमम एक्झाम्पल तुमचे कव्हर व्हायला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. 2007 सालची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, तो रिपीट केव्हा? त्या सालाप्रमाणेच असेल. म्हणजेच कॅलेंडर रिपीटची कन्सेप्ट आहेत. कॅलेंडरची रिपीटची कन्सेप्ट, लीप वर्ष हा 28 वर्षाच्या नंतर रिपीट होतो. लीप वर्ष हा 28 वर्षाच्या नंतर रिपीट होतो. लीपच्या नंतरचा इन्स्टंट नंतरचा 6 वर्षांनी रिपीट होतो. आणि लीपच्या नंतरचा दुसरा आणि तिसरा हा 11 आणि 11 वर्षाच्या नंतरचा रिपीट होतो. 2007 हा लीपच्या नंतरचा तिसरा आहे. मग लीपच्या नंतरचा तिसरा, लीप हा 28 वर्षांनी रिपीट होतो. लीपच्या नंतरचा हा 6 वर्षांनी, म्हणजे 2004चा कॅलेंडर हा 32 मध्ये रिपीट होईल. 2005चा कॅलेंडर 5 मध्ये 6 जोडले तर 11 मध्ये रिपीट होईल. 2006चा कॅलेंडर जर 11 जोडले तर 17 मध्ये. 2007चा कॅलेंडर 2018 मध्ये रिपीट होईल. ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहे. अगदी बरोबर. आतापर्यंत एकूण आपले 3 घटक कव्हर करण्यात आले, राईट. आता बाकीचे जे घटक आहे ते स्पीडनी सांगतो. इथे आहेत आरशातील प्रतिमा.
आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज. मिरर इमेज. आरशातील प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज. काय करायचं आरशातील प्रतिमामध्ये जनरल कन्सेप्ट, लेफ्टची डायग्राम ही राईट मध्ये बघायची, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. आणि पाण्यातील प्रतिमामध्ये टॉपचं बॉटम, बॉटमचं टॉप. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलला जर सोडवायचं आहेत, इथे बघा, हा ट्रँगल जसच्या तशी इथे येणार आणि हा इथचा त्रिकोण, हा फिलवाला त्रिकोण इथे चालला जाणार. बरोबर आहेत. आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते? पहिला कॅन्सल, दुसरा कॅन्सल, तिसरा मध्ये दिसत आहे, चौथा कॅन्सल. ऑप्शन क्रमांक राईट उत्तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट, आता हा जो आहे तिथे, हा वर्तुळ इथे येणार आणि ही या पद्धतीनं. हे पहिले चेक करायचं. या ऑप्शनमध्ये दिसत आहेत, या ऑप्शनमध्ये नाही आहेत, इथे पण नाही आहेत, इथे पण नाही आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहिला, इथे कुठेतरी ऑप्शन क्रमांक पहिला डी नंबर हे राईट उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल, जेव्हा आरसा XY वर धरला असेल, आता आरसा खाली धरलेला आहे. जनरली कन्सेप्ट जे आहे ते लेफ्टचं राईट मध्ये चेक करणे. आणि जर त्यांनी सांगितलेलं की आरसा खाली धरलेला आहे तर याला खाली चेक करावं लागेल. क्यूचा हा आपल्याला उलटा क्यू दिसेल, मग क्यूचा उलटा एकाच ठिकाणी आहे. तर क्यूचा उलटा क्यू म्हणजे खाली हे पाण्यासारखं दिसत आहे. आरसा खाली धरलेला आहे म्हणजेच पाण्याची प्रतिमा चेक करायची आहे. बट जनरली जर आपल्याला मिरर इमेज काढायचं आहे तर जनरली मिरर इमेज ही राईट मध्ये दिलेला आहे, आपल्याला लेफ्ट मध्ये दिलेला आहे, राईट मध्ये चेक करावं लागेल. राईट मध्ये ई पासून सुरुवात होईल. पहिला ऑप्शन कॅन्सल. ई च्या नंतर टी च्या नंतर ए, ई टी ए, एन इथे ठीक आहे, ई टी ए, हा ई हे सारखेच आहेत, एन आय डब्ल्यू, एमचा हा एमच असणार, डब्ल्यू सारखा दिसणार नाही, म्हणजे तिसरा उत्तर. बाकीचे रिझनिंगचा तुम्हाला सोडवायचा आहेत. नंतर हा तुम्हाला सोडवायचे हे 2 एक्झाम्पल होमवर्क सोडून कमेंटच्या माध्यमातून मला रिप्लाय द्याल. म्हणजे जे डेडिकेटेडली माझी व्हिडिओ पाहणारे जे ॲस्पिरंट आहेत ते मला खरंच कळेल की हे डेडिकेटेडली व्हिडिओ पाहतात आणि चांगल्या लेवलची मेहनत हे करत आहात. कारण की ट्रॅडिशनल मेथडनी सॉल्व्ह न करता मी ट्रिक्सचा वापर करून, एक्स्ट्राऑर्डिनरी मेथडचा वापर करून सोडून देत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल, आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहेत. पाण्यातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा. तर टॉपचं बॉटम आणि बॉटमचं टॉप ही जनरल कन्सेप्ट जेव्हापर्यंत आपल्याला दिलेलं नसेल त्यावेळेस. आता याला जर खाली जर चेक करायचं आहे तर ही जी चोच या साईडला आहे ही खाली या साईडलाच असणार. इथे या साईडला आहे, इथे या साईडला आहे, हे चुकलं. चुकल्याच्या नंतर आता बघा, ही चोचच्या नंतर हा जो सर्कल आहे, हा सर्कलवर इथे या बाजूला आहे, म्हणजे हा तिसराही चुकला, पहिल्या नंबरचं राईट उत्तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट, हा ॲरो इथे खाली येणार असा हा तिरपा दिसेल, म्हणजे पहिल्या ठिकाणी आहेत, दुसरा ठिकाणी, तिसरा आणि चौथा मध्ये नाही आहेत. पाहिल्याबरोबर टिक करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, इथे आपल्याला पाण्याची प्रतिमा, बट तो पाणी या साईडला दिलेला आहे. बट बेसिकली जर दिलेलं नसेल तर आपण हे खाली चेक करतो, दिलेलं नसेल तर खाली चेक करतो. म्हणजे या फ्रॉकचा जर काढायचा आहे, एफ आपल्याला उलटा दिसेल, FROG, FROG, जीनी सुरुवात चुकलं, एफनी सुरुवात चुकलं, हे चुकलं. ऑप्शन क्रमांक पहिला राईट. त्याचप्रमाणे हा उदाहरण तुम्ही सोडवून कमेंट करायचं, हा पण उदाहरण तुम्ही सोडून कमेंट करायचं. नंतर हा उदाहरण तुम्ही सोडून कमेंटच्या माध्यमातून मला रिप्लाय द्यायचा आहे. होमवर्क, होमवर्क आणि होमवर्क. नेक्स्ट, आता याचं सोल्युशन बघा. जी उलटा जी, उलटा जी किंवा स्टार्टिंग म्हणजे लेफ्टचं राईटला जाणार, राईटचं लेफ्ट. FRO, चा आर हा चुकला, हा चुकला. FRO इथे जर पाहिलं, नंतर W हा W सारखाच दिसेल, इथे चुकीचा आहे, हा W सारखा दिसेल, पहिल्या नंबरचं राईट उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल, आता बघा, पेपर फोल्डिंग नावाची एक कन्सेप्ट आहेत. पेपर फोल्डिंग म्हणजे सुरुवातीचा हा पेपर असतो माय डिअर फ्रेंड. या पेपरला इथे हा फोल्ड केलेला आहे. कागदाची घडी, कागदाची घडी या नावाने ओळखल्या जाणारा हा घटक आहे. तर या घटकामध्ये
पहिल्यांदा इथे घडी केलेल्यानंतर इथे घडी केली, ती घडी आपल्याला उघडायची आहेत. मग उघडल्याच्या नंतर याचा हा वर्तुळ सर्कल इथे येणार, याचा हा इथे येणार. एकाच लाईन मध्ये आपल्याला 4 वर्तुळ, ऑप्शन क्रमांक 3 राईट. आता हा सोडून दाखवतो. इथे काय करायचं, एकदम एंडिंगला जायचं. एंडिंगला आहे झेड, या झेडला हे वर करायचं. मग वर केल्याच्या नंतर म्हणजे पेपर फोल्डिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ मिरर इमेज आणि वॉटर इमेज. जर खालचं वर उघडत असेल कागद जो आहे, तो कागद जर वर उघडत असेल तर आपल्याला वॉटर चेक करावं लागेल, पाण्यातील प्रतिमा. आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूला जर उघडत असेल तर आपल्याला काय चेक करावं लागेल, आरशातील प्रतिमा. तर इथे याचं जर मी उघडतो तर असे हे वर्तुळ तयार होतील. इकडे जर उघडल्याच्या नंतर हे अशा टाईपचे वर्तुळ तयार होतील. आणि हे अर्धा सर्कल इथे या बाजूला, आणि ही डायग्राम मला तयार दिसणार. कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहेत, ऑप्शन क्रमांक 3. पहिला चुकला, दुसरा चुकला, चौथा चुकला. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे नेक्स्ट इथे बघा, ही येण्याची पॉसिबिलिटीच नाही आहेत, हे गटातच बसत नाहीत. कारण की याला जर इकडे जर उघडल्याच्या नंतर आपल्याला मिरर सारखी अशा ती प्रतिमासारखी काम करणार आहेत. प्रतिमासारखी काम करणार आहेत तर हा जो भाग आहे, हा भाग या टाईपचं असा आपल्याला दिसेल ना, बरोबर आहे की नाही. इथे पण तसंच. तर ही डायग्राम इथे तर ही सरळ गेलेली आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे, दुसऱ्या नंबरचं राईट. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा, कारण की रिव्हिजनचा सेशन आहे, रिव्हिजनचा लेक्चर आहे. तर रिव्हिजन टाईपनीच असायला पाहिजे, बेसिकनी इथे शिकवल्या जाणार नाही. तरी मी मॅक्झिमम पूर्ण लेक्चर समजायला पाहिजे ते पूर्ण प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे इथे हे आपल्याला असे हे इथे दिसणार राईट. हे जसच्या तसाच ओपन होईल. आता हे खाली हे जे त्रिकोण आहे ते खाली बघेल. कोणत्या डायग्राम मध्ये दिसते ती चेक करा. हे तर कामाचीच नाही आहेत. इथे वर जात आहेत, हे खाली, म्हणजे दुसऱ्या नंबरची डायग्राम हे बरोबर आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट एम्बेडेड फिगर, लपलेली आकृती, एम्बेडेड फिगर नावाचा घटक आहेत. ही डायग्राम या ठिकाणी तुटलेला आहे, दुसरा कॅन्सल. इथे खाली नाही आहेत, हे कॅन्सल. इथे जर पाहिलं तर हे इथे आलेले नाही आहेत, कॅन्सल. पहिल्या नंबरचं राईट उत्तर. त्याचप्रमाणे नेक्स्ट इथे हे सरळ गेलेले नाही आहेत, कॅन्सल. इथे जर पाहिलं तर या ठिकाणी पण आपल्याला दिसत नाही आहेत, इथे दिसत नाही आहेत, या डायग्राममध्ये दिसत आहेत. त्या डायग्राममध्ये ती लपलेली डायग्राम आहे. नेक्स्ट हा पाहिल्याबरोबर सांगू शकता की ये वाला भाग है वो जो डान्स कर रहा है, बरोबर आहे. आणि इथे आपले एकूण जे आहेत 7 घटक इथे बघा. याची PDF मी आज व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्ही पाहाल ना, कमेंटच्या माध्यमातून कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला याची PDF टाकून देतो, जेणेकरून तुमची प्रिपरेशन जी आहे ती चांगल्या लेवलची, म्हणजे तुम्ही या PDFच्या माध्यमातून रिव्हिजन करू शकता. पहिल्या नंबरचा घटक, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. म्हणजे व्हिडिओ तर मोठा झालाच असेल नक्की, कारण की जर घटक जास्त आहे तर व्हिडिओ मोठा होणारच आहेत. बट पूर्ण बघा, जर आवडला असेल तर खरंच जे काही चांगल्या कमेंट्स आहे तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. याची PDF तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाणार.